नमस्कार. भक्तियोग चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. कहाणी गणपतीची. ऐका परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी. निर्मळ मळे उदकांचे तळे, बेलांचा वृक्ष सुवर्णाची कमळे, विनायकाची देवळे रावळे, मनाचा गणेश मनी वसावा. हा वसा कधी घ्यावा? श्रावणा चौथी घ्यावा, माही चौथी संपूर्ण करावा. संपूर्णाला काय करावे? पशा पायलीचं पीठ कांडावं, 18 लाडू करावे, 6 देवाला द्यावे, 6 ब्राह्मणाला द्यावे, 6चं सहकुटुंबी भोजन करावं. अल्पदान महापुण्य असा गणराज, मनी ध्याईजे पाविजे, चिंतिले लाभिजे, मनकामना निर्विघ्न कार्यसिद्धी करीजे. ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. आणि वर्णसाठीची. आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याला 7 मुली होत्या. मुली मोठ्या झाल्या तसं त्यानं एके दिवशी त्या ब्राह्मणाला विचारलं, मुली मुली तुम्ही कोणाच्या नशिबाच्या? त्याच्या 6 मुलींनी उत्तर केलं, बाबा बाबा आम्ही तुमच्या नशिबाच्या. 7वी मुलगी होती. ती म्हणाली, मी माझ्या नशिबाची. हे ऐकल्यावर तिच्या बापाला राग आला. मग ब्राह्मणानं काय केलं? 6 मुलींना चांगली श्रीमंत ठिकाणं पाहून दिली व थाटामाटानं त्यांची लग्न केली. 7व्या मुलीचं लग्न एका भिकारड्याशी लावून दिलं. त्याच्या अंगावर व्याधी उठली होती. हातपाय झडून चालले होते. आज मरेल किंवा उद्या मरेल याचा भरवसा नव्हता. आईनं लेकीची ओटी वालांनी भरली. मुलीची बोलवण केली व तिच्या नशिबाची पारख पाहू लागली. पुढं थोड्या दिवसात तो मेला. तसं त्याला स्मशानात नेलं. पाठीमागं तीही गेली. सर्व लोक त्याला दहन करू लागले. तिनं त्यांना प्रतिबंध केला. ती म्हणाली, आता तुम्ही जा, जसं माझ्या नशिबी असेल तसं होईल असं सांगितलं. सर्वांनी तिला पुष्कळ समजावून सांगितलं. आता इथं बसून काय होणार? पण तिनं काही ऐकलं नाही. तेव्हा लोक आपापल्या घरी गेले. पुढं काय झालं? तिनं आपल्या नवऱ्याच्या प्रेताला मांडीवर घेतलं. तसं बापानं तिला विचारलं की तुझं नशीब कसं आहे? तिनं परमेश्वराचा धावा केला की देवा मला आईबापानं सांडिया, मी उपजतच का रांडिया? असं म्हणून नवऱ्याच्या तोंडात एक वालाचा दाणा घालीत रडत बसली. मग काय चमत्कार झाला. मध्यान रात्र झाली. शिवपार्वती विमानात बसून त्याच वाटेने जाऊ लागली. तसं पार्वती शंकराला म्हणाली, कोणी एक बाई रडत आहे असं ऐकू येतं, तर आपण पाहूया. शंकरानं ते विमान खाली उतरवलं. दोघांनी तिला रडताना पाहिलं. रडण्याचं कारण विचारलं. तिनं झालेली सर्व हकीकत सांगितली. पार्वतीला तिची दया आली. तिनं सांगितलं, तुझ्या मावशीला वर्णासाठीचा वसा आहे. तिकडे जाऊन त्या व्रताचं पुण्य घेऊन ये. तुझ्या नवऱ्याला अर्पण कर, म्हणजे तुझा नवरा जिवंत होईल असं सांगितलं. शंकर पार्वती निघून गेली. तिनं नवऱ्याला तिथेच ठेवलं. मावशीकडे गेली. वर्णासाठीचं पुण्य घेतलं. इकडे आली. नवऱ्याला दिलं. तसा नवरा जिवंत झाला. रोगराई गेली. कांती सुंदर झाली. बायकोला विचारू लागला, माझ्या हातापायांच्या कळा गेल्या, देह सुंदर झाला, हे असं कशानं झालं? तिनं सर्व हकीकत सांगितली. मग दोघं नवरा बायको मावशीच्या घरी गेली. सर्व हकीकत सांगितली. तिला वर्णासाठीचा वसा विचारला. ती म्हणाली, श्रावण शुद्ध षष्ठीच्या दिवशी एका पानावर तांदूळ घ्यावे, दुसऱ्या पानावर वर्णे म्हणजेच वाल घ्यावे, त्याचवर दक्षिणा ठेवावी व शंकर नहाती, गौरी भराडी हे माझ्या वर्णासाठीचं वाण असं म्हणून उदक सोडावं. ते ब्राह्मणास द्यावं. दरवर्षी करावं, म्हणजे संकट नाहीशी होतात, इच्छित मनोरथ प्राप्त होतात, संतती संपत्ती लाभते. याप्रमाणे तिनं केलं. सुखी झाली. माहेरी गेली. बापाला भेटली. त्याला म्हणाली, बाबा बाबा तुम्ही टाकलं पण देवांनी दिलं. पुढे सर्वांना आनंद झाला. तसं तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.